नमस्कार, ज्योती हेल्दी मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहे दाणेदार कलाकंद आणि तेही प्रमाणात आणि सोप्या पद्धतीने। चला तर 10 मिनिटात बनवू आपण हलवाई सारखे कलाकंद। आपल्याला कलाकंद करण्यासाठी मी एका पातेल्यात प्रमाणात दूध घेतले 2 लिटर। त्यापैकी सर्वात अगोदर 1.5 लिटर दुधाचा वापर करू। यापैकी एका पातेल्यात अर्धा लिटर दूध काढून साइडने ठेवू। आता हे 1.5 लिटर दूध गॅसच्या फुल फ्लेमवर गरम करू। आता लिंबूला कट करून लिंबू पिळणीने एका लिंबाचा रस वाटीमध्ये काढून घेते। या लिंबूच्या रसात जेवढा लिंबूचा रस आहे तेवढेच यामध्ये पाणी घालू। आता आपले दूध गरम झालेले आहे। गॅसची फ्लेम लो करू आणि या उकळत्या दुधात थोडा थोडा लिंबूचा रस घालू आणि यामध्ये चम्मच फिरू। तुम्ही लिंबूच्या ऐवजी व्हिनेगर सुद्धा वापरू शकता। लिंबूचा रस घातल्याने आपले दूध हे बघा फाटलेले आहे। आता गॅस ऑफ करू आणि हे 2-3 मिनिट थंड होऊ देऊ। आता हे अर्धा लिटर दूध साइडने ठेवले होते, हे पॅन मध्ये घालून गॅस ऑन करू आणि हे दूध अर्धे आटून घेऊ। मी एक गंज घेतला, या गंजावर पातळ कापड ठेवते। आता हे फाटलेलं दूध थंड झालेलं आहे। यामधले पाणी अलग काढून घेऊ आणि छेना अलग काढून घेऊ। आता या छेन्यातलं हाताच्या प्रेशरने पाणी काढून घेऊ। या छेन्यामध्ये पाणी अजिबात ठेवायचे नाही। हे पाणी गव्हाचे पीठ मळवताना वापर करू शकतो किंवा भाजीमध्ये वापरू शकतो। आता या कापडमधला छेना प्लेटमध्ये घालू। आपण याला पनीर सुद्धा म्हणू शकतो। आता हा छेना आपण मॅशनी सॉफ्ट करून घेऊ। हे बघा 2 मिनिट मॅशने छेना किती सॉफ्ट करून घेतलेला आहे। आता हे अर्धा लिटर दूध अर्धे झालेले आहे। आता यामध्ये 100 ग्रॅम साखर घालते आणि हे मिक्स करून घेते आणि हे दूध घट्ट करून घेते। हे दूध घट्ट झालेले आहे। आता यामध्ये हा छेना घालू आणि मिक्स करून घेऊ। आणखी याला 4 ते 5 मिनिट घट्ट येऊ देऊ। यामध्ये 1 चम्मच तूप घालू आणि हे मिश्रण मिक्स करून घेऊ। हे बघा आपल्या कलाकंदचा छान गोळा झालेला आहे। आता यामध्ये थोडं विलायची पावडर घालू आणि मिक्स करून घेऊ। तुम्हाला मी महत्त्वाची टिप्स सांगते। छेना दुधात घातल्यावर गॅस लो ठेवायची आणि सतत चम्मच फिरवत राहायचा। आता गॅस ऑफ करून घेऊ। आता मी एक कंटेनर घेतलं, यामध्ये थोडं तूप घालते आणि हे तूप पूर्ण कंटेनरला लावून घेते आणि या कंटेनरमध्ये कलाकंद मिश्रण घालते। आता हे एकसारखे कलाकंद सेट करून घेते आणि यावर थोडा पिस्ता घालते।
आणि 1.5 ते 2 तास कलाकंद रूम टेम्परेचरवर ठेवते। हे फ्रीज मध्ये अजिबात ठेवायचे नाही। आता पिस्ता घातल्यावर थोडं यावर प्रेस करते। आता 1.5 ते 2 तासात कलाकंद सेट झालेले आहे। आता चाकूने कलाकंदच्या कडा सैलसर करून घेऊ। आता या कटिंग पॅडवर कलाकंद काढून घेऊ। आता या कलाकंदवर पिस्ता घालू। आता या कलाकंदचे पीसेस पाडून घेऊ। आता हे कलाकंदची वडी प्लेट मध्ये काढून घेऊ। हे बघा, आपले कलाकंद छान दाणेदार झालेले आहे। हे खायला खूप टेस्टी झाले आहे। जर तुमच्या घरी दूध नसल्यास असे कलाकंद करू शकता, किंवा कोणत्याही सणासुदी निमित्त किंवा आता गणेश चतुर्थी आहे त्या निमित्त तुम्ही कलाकंद करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कसे वाटले कलाकंद। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।